प्रिया लोकांनो, येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हा सर्वांना माझ्या प्रेमपूर्वक शुभेच्छा। हे ठिकाण सुंदर आहे ना? त्या बाजूला समुद्र आहे आणि या बाजूला एक सुंदर बाग आहे। तिथून तुमच्याशी बोलताना मला खूप आनंद होतोय। हे ठिकाण मलेशियामधील सारावाक नावाच्या एका राज्यात आहे। हे मलेशियाच्या पूर्व भागात येतं, ज्याला ईस्ट मलेशिया म्हणतात। म्हणजेच मलेशियाची राजधानी असलेल्या कुलालंपूरहून इथे यायला विमानाने 2 तास लागतात। समुद्र ओलांडून समुद्रात असलेला हा बेटांचा भाग सुद्धा मलेशियाचाच एक भाग आहे। त्या भागात मिरी नावाचं एक समुद्र किनाऱ्याचं शहर आहे, खूपच सुंदर आहे। तिथे डोंगराळ भाग आहे, खूपच समृद्ध परिसर आहे आणि एक सुंदर बागही त्यांनी तयार केलेली आहे। म्हणूनच लोक या भागात खूप चालायला येतात आणि तिथे येऊन खूप आनंद घेतात। आपणही प्रभूने निर्माण केलेल्या सृष्टीचं सौंदर्य पाहून आनंद घ्यायला हवा आणि त्यातून समाधान मिळायला हवं। शेजारीच बाग आहे, तिथे चालायला जावं। सकाळी उठून आळसाने बसून राहू नये। आपण उत्साही राहायला हवं, त्यासाठी सकाळी 40 मिनिट चालायला हवं। त्यामुळे तुमचे शरीरही निरोगी राहील आणि मनही प्रसन्न, आनंदी आणि उत्साही राहील। बरोबर ना? आता तुम्ही विचारताय की प्रभू मला काय सांगत आहेत होय का? कोणीतरी एक जण दुसऱ्याला दुखावलंय, तुमचं मन त्रस्त झालंय। तुमच्या घरात, कामाच्या ठिकाणी किंवा चर्चमध्ये असलेल्या परिस्थितीमुळे काही लोकांना राग येतो आणि त्यांना बदला घ्यायची भावना होते। काही लोकांना असं वाटतंय की ही सून माझ्याबद्दल माझ्या मुलाला काही सांगते आणि त्यामुळे माझा मुलगा माझ्यावर रागवायला लागला हवं, काही करायलाच हवं, बदला घ्यायचा आहे, यांना काहीतरी धडा शिकवायलाच हवा असं वाटतंय का? कधी कधी काही लोकांना पाहून असंच वाटतं ते त्रास देतच असतात, त्यांना काहीतरी करायलाच हवं। जरी बाहेरून काही करू शकत नसलो तरी मनात असंच वाटतं काहीतरी करायलाच हवं। पण परमेश्वर काय सांगतोय माहिती आहे का? नीतिसूत्रे अध्याय 20 वचन 22, मी चुकीच्या बदल्यात परतफेड करीन असे म्हणू नकोस। माझ्या मुला, माझ्या मुली, होय ते वाईट करत आहेत तुझ्याशी, खरंच आहे, ते खोट बोलून तुला त्रास देत आहेत, तुला दोष देत आहेत, ते वाईट करत आहेत, तुझी शांतता बिघडवत आहेत, तुझा आनंद हरवत आहेत, पण त्या वाईटाला मी उत्तर देईन, मीही तसंच करीन असं म्हणू नकोस। माझ्या मुला, माझ्या मुली। प्रभू म्हणतोय मग काय करायचं असं विचारल्यावर प्रभू उत्तर देतो, परमेश्वराची वाट पहा आणि तो तुझे रक्षण करील। धीराने वाट पहा, शिव्या घालणारे शिव्या घालू दे, अपमान करणारे अपमान करू दे, बदनामी करणारे करू दे, खोट बोलून आपल्या विरुद्ध चिथावणी देणारे चिथावणी देऊ दे, वाईट वागणारे वाईट करू दे, वाईटाला वाईटानं उत्तर द्यायचं कधीही विचारू नकोस। आता मी ज्या सेवेच्या मार्गावरून आलोय त्या मार्गाला 50 वर्ष झालीत मी सेवा समर्पणाने करत आलोय। असंख्य वाईट गोष्टींचा मी सामना केला, खोट्या आरोपांचा, उपहासाचा, अपमानजनक शब्दांचा, इतरांनी सांगून, माझ्या कुटुंबात सांगून, त्यामुळे जे दुःख झालं ते सगळं मी खूप वेळा अनुभवलेलं आहे। माझ्यासोबतच लोकांमुळेच ते घडलं। ओळख नसलेल्या लोकांकडूनही हे सगळं झालं। आपल्याशी काहीही संबंध नसलेले लोक सुद्धा काहीतरी वाईट करतात, हे सगळं मी पाहिलं। हाच तर जगण्याचा मार्ग आहे। कठोर हृदय असलेल्या काही लोकांना आपलं आनंदात असणं आवडत नाही। तुम्ही घरातले काही लोकांनाही ते आवडत नाही। कामात प्रगती करत असलात तरी काही लोकांना ते सहन होत नाही। तो तुमच्याशी गोड बोलतो, गुड मॉर्निंग सर असं म्हणतो, पण मागे मात्र खड्डा खणत असतो, तुमच्या विरुद्ध खोट बोलत असतो आणि तुमचं नुकसान करत असतो। विवादाच्या मध्ये बघा, बाहेरून स्तोत्र म्हणतो पण आतून मात्र कधी घात करेल, कधी नाश करेल काही सांगता येत नाही। अशा प्रकारचं हृदय असलेले लोक सगळीकडे असतात। हाच आहे जगाचा स्वभाव। आपण हेच पाहतो, येशू ख्रिस्ताच्या जीवनातही हेच पाहायला मिळतं, आजच्या जगातही हेच दिसतं। हाच जगाचा स्वभाव आणि आपण अशा जगातच जगतो। आपल्याला वाईट करणारे लोक वाढले आहेत, म्हणून मी सूर घेणार असं कधीही विचारू नका। किती लोकांवर तुम्ही सूर उगवणार आहात? किती लोक तुमच्या घरात आहेत आणि किती लोक बाहेर आहेत? ते रस्त्यावर आहेत, कामाच्या ठिकाणी आहेत, चर्चमध्येही आहेत। मग अशा वेळी काय करायचं? म्हणूनच तो सांगतो, करू नका, कृपया माझी वाट पहा,
प्रभू, मी तुमची वाट पाहतोय, तुम्ही मला वाचवाल एवढंच. त्यांच्या विरुद्ध मी सूर उगवेन, त्यांना नष्ट करीन असं मी म्हणत नाही. मी तुला वाचवेन, मी तुझं रक्षण करीन. ते लोक तुझ्यावर जे काही करतील त्याने तुला काहीही इजा होणार नाही वचन आहे. हेच तर प्रभू करतात. म्हणूनच कितीतरी लोकांनी मला हानी पोहोचवायचा विचार केला, पण प्रभूने मला वाचवलं. नालुमावडीवरून मला हाकलून द्यायचं त्यांनी ठरवलं, मला नष्ट करायचं ठरवलं. सगळं काही नाहीसं होईल असं त्यांनी म्हटलं, पण काहीच करू शकले नाही. प्रभूने माझं रक्षण केलं, मला सांभाळून मार्गदर्शन केलं इतकंच. आपल्याला त्यांच्यावर राग का धरायचा, सूर घ्यायचा असा विचार मनातही येऊ नये. येशू ख्रिस्तासारख्या चांगल्या हृदयाने प्रभू त्यांना आशीर्वाद दे. ते चांगले राहो, त्यांनी मला त्रास दिला तरी त्यांना त्यातून आनंद मिळत असेल ते करू दे. असं का होईना, त्यांना आनंदात राहू दे. येशूच्या आत असलेला आनंद त्यांना मिळो. त्यांनी आपल्याला त्रास दिला असला तरी तो फक्त थोडकाच काळाचा आनंद असो, तरीही ते आनंदात राहू देत असं विचार करा. प्रभू त्यांना आशीर्वाद द्या. त्यामुळे तुम्ही जाऊन सूड घ्या, सूडाला सूड द्या, प्रत्युत्तर द्या. मीही सोडून देऊ नये असं वाटत असेल तरी शांत राहा, संयम ठेवा. मला माफ कर, मला माफ कर. परमेश्वराची वाट पहा. प्रभू स्वतःची काळजी घ्या. मी तुम्हावर प्रेम करतो, तुमच्यासाठी वाट पाहतो. सांगा तो तुम्हाला वाचवेल. ते लोक जे काही बोलतात तसं काहीही होणार नाही. ते लोक जसं बोलतात तसं काही होऊ देणार नाही. आपल्याला नष्टही करता येणार नाही, आपल्याला संपवता येणार नाही, आपल्याला वेगळं करता येणार नाही. त्यामुळे घाबरू नका, संयमाने वाट पहा. आज परमेश्वर सांगत आहेत, कुणावर तरी राग, दुःख, काहीतरी त्रासदायक वाटत असेल तर आज त्यांना माफ करा आणि मनातून ते सगळं काढून टाका. ठीक आहे ना? तुमच्या अंतःकरणातून ते सगळं काढून टाका, मगच तुम्ही आनंदात राहू शकाल. हेच येशूने मला शिकवलं. आपल्याला त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायला हवं. हाच खरा ख्रिस्ती जीवन मार्ग आहे. फक्त बायबल वाचतो, प्रार्थना करतो, चर्चला जातो, अर्पण देतो एवढ्यावरच नाही, तर त्याच्या पावलांवर चालायला हवं. तो जसा चालला तसंच. हाच खरा ख्रिस्ती जीवन मार्ग आहे. आज तुम्ही समर्पण करता आहात का? प्रभू मलाही तुमच्या पावलांवर चालायचं आहे, सूर घ्यायचा, प्रत्युत्तर द्यायचा असा विचार सुद्धा माझ्या मनात येऊ नये. माझ्या भोवती मला त्रास देणारे, वाईट वागणारे लोक आहे. मी त्यांना मनापासून माफ करतो, त्यांना आशीर्वाद देतो. ते चांगले असावे, आनंदात असावे. त्यांच्याविषयी राग, चिडचिड किंवा सूर घेण्याची वृत्ती माझ्यात येऊ नये. मी तुझी वाट पाहतो प्रभू, तुम्ही मला सुरक्षित ठेवाल. येशूच्या नावाने आमेन, आमेन.